राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात. सुमारे 35,000 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर. 8 विधेयकही पुन्हा मांडली. परभणीत घडलेल्या घटनेवर चर्चेसाठी राज्य सरकार तयार. मात्र अशा घटना टाळण्याच्या दृष्टीनं विरोधकांनी राजकारण न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. बीडमधील मस्साजोग इथल्या सरपंच हत्या प्रकरणाचे विधान परिषदेत पडसाद. हत्येचा तपास SIT मार्फत करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. लोकसभेत उपस्थित राहण्यासंदर्भात भाजपाचा खासदारांना पक्षादेश जारी. महत्त्वाच्या विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता. संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यसभेत विशेष चर्चा. काँग्रेसनं स्वार्थासाठी संविधान दुरुस्त्या केल्याचा निर्मला सीतारामन यांचा आरोप. भाजपाला संविधानाविषयी आदर नसल्याचा खरगे यांचा प्रत्यारोप. भारत श्रीलंका दरम्यानचा संरक्षण सहकार्य करार लवकरात लवकर पूर्ण करण्यावर नरेंद्र मोदी आणि अनुरा दिसानायके यांच्यातल्या द्विपक्षीय चर्चेत सहमती. 2 करारांवर स्वाक्षऱ्या. वाढवण परिसरातल्या स्थानिकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी JNPA आणि जहाज बांधणी संचालनालयादरम्यान सामंजस्य करार. प्रकल्पासाठी कोणतंही भूसंपादन होणार नाही. JNPA संचालकांची माहिती. एसटीला नोव्हेंबर महिन्यात 941 कोटी रुपयांचं विक्रमी उत्पन्न. एसटीने दररोज सरासरी 60 लाख प्रवाशांची वाहतूक. आणि जादुई तबला वादनानं जगभरातील संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणारे विख्यात तबला नवाज उस्ताद झाकीर हुसेन यांचं अमेरिकेत निधन. देशभरातून श्रद्धांजली.